मृत्यूनंतरही ज्ञानदानाची परंपरा कायम. भीषण अपघातानंतर उपचारादरम्यान ब्रेनडेड झालेल्या शिक्षकाच्या अवयवदानाचा महान निर्णय. पाथरीकर गुरुजींच्या 2 किडनी गरजू रुग्णांना दान. देवगिरी हॉस्पिटल आणि पोलीस प्रशासनाने ग्रीन कॉरिडॉरद्वारे जपली माणुसकी. परभणी प्रतिनिधी. शिक्षक हा केवळ जिवंतपणीच समाज घडवत नाही, तर जगाचा निरोप घेतानाही माणुसकीचा एक अजरामर धडा शिकवू शकतो, याचा प्रत्यय परभणीकरांना आला आहे. खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले भगवान रामभाऊ पाथरीकर यांचा अपघाती मृत्यू झाला असला तरी त्यांच्या परिवाराने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे ते आता 2 व्यक्तींच्या रूपात जिवंत राहणार आहेत. भीषण अपघातानंतर उपचारादरम्यान त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते, ज्यानंतर त्यांच्या परिवाराने दुःखाचा डोंगर बाजूला सारून अवयवदानाचा पवित्र संकल्प पूर्ण केला. नियतीचा क्रूर घाला. दिनांक एप्रिल 28 रोजी भगवान पाथरीकर हे पाथरीवरून परभणीकडे आपल्या दुचाकीने येत असताना मानवत बायपासवरील गजानन मंदिर परिसरात अपघात झाला. एका बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पाथरीकर गुरुजींच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर 1 मेच्या मध्यरात्री 12.17 वाजता डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. डॉक्टर कन्यांचा प्रेरणादायी निर्णय. अशा अत्यंत कठीण प्रसंगी जिथे कोणताही माणूस कोलमडून पडतो, तिथे पाथरीकर कुटुंबाने समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला. पाथरीकर गुरुजींना 2 मुली आणि 1 मुलगा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर MBBS आहेत आणि त्यांचे दोन्ही जावई देखील मेडिकल ऑफिसर म्हणून सेवेत आहेत. घरातच वैद्यकीय ज्ञान आणि सामाजिक जाणीव असल्याने आपल्या वडिलांच्या दोन्ही किडनी दान करण्याचा निर्णय घेताना या सुशिक्षित लेकींनी वैयक्तिक दुःख बाजूला सारून माणुसकीला प्राधान्य दिले. वडिलांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडवले, आता जाताना त्यांचे अवयव कुणाला तरी नवीन आयुष्य देतील, ही भावना उपस्थित प्रत्येकाचे डोळे ओलावणारी होती. प्रशासकीय समन्वय आणि ग्रीन कॉरिडॉर. अवयवदानाचा हा उदात्त हेतू यशस्वी करण्यासाठी देवगिरी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने रात्रभर परिश्रम घेतले. दान केलेल्या किडनी विनाविलंब गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. यावेळी परभणी पोलीस प्रशासनाने अत्यंत संवेदनशील भूमिका बजावली. परभणी ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर पार करण्यासाठी पोलिसांनी तातडीने ग्रीन कॉरिडॉर वाहतूक मुक्त रस्ता तयार केला. पोलीस आणि डॉक्टरांच्या या अभूतपूर्व समन्वयामुळेच पाथरीकर गुरुजींचे अवयव वेळेत पोहोचू शकले. समाजासाठी एक दीपस्तंभ. अवयवदानाबद्दल समाजात आजही अनेक शंका आहेत, मात्र स्वतः डॉक्टर असलेल्या मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाबाबत घेतलेला हा निर्णय समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे. एका शिक्षकाने मृत्यूलाही कसे सत्कारणी लावायचे याचा हा वस्तुपाठच आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमीच इतरांच्या मदतीची शिकवण दिली. आज त्यांच्या जाण्याने 2 कुटुंबांमध्ये आनंदाचा प्रकाश पसरणार असेल तर हेच आमचे सांत्वन आहे. पाथरीकर परिवार. भगवान रामभाऊ पाथरीकर यांच्या या अंतिम प्रवासाने माणुसकीचा एक नवा अध्याय लिहिला आहे. त्यांच्या या महान कार्याला आणि पाथरीकर परिवाराच्या असीम त्यागाला संपूर्ण जिल्ह्याचा मानाचा मुजरा. माझे नाव डॉक्टर प्रणिता गोपाल गायकवाड आहे. माझ्या वडिलांचं 28 एप्रिलला बस ॲक्सिडेंटनं म्हणजे धक्का दिला होता, तर त्यामुळे अपघात झालेला आहे. तर पप्पा ब्रेन डेड झाले होते. त्यामुळे मग आम्ही असा निर्णय घेतला की पप्पांनी म्हणजे पप्पाच्या अवयवात दान केले पाहिजे. त्यामुळे दुसऱ्या लोकांना जीवनदान भेटू शकतो. आणि पप्पा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा होते, चळवळीमध्ये होते. मग आम्हाला एक वाटलं की श्रद्धांजली म्हणून पप्पासाठी एक चांगलं एक हे होऊन जाईल म्हणून. आणि माझ्या पप्पाने आम्हाला घडवलं, ॲज अ डॉक्टर म्हणून घडवलं मला, माझ्या बहिणीला, की पेशंटचा जीव वाचावा म्हणून. आणि मग आम्हाला इथे एक वाटलं की जर तसं होत असेल तर मग आपण पेशंटचा जीव वाचवायचा म्हटल्यावर आपण अवयवदान केले पाहिजे. आणि सर्व कुटुंबियांनी निर्णय घेतला की अवयवदान केले पाहिजे म्हणून. मे 2026 रोजी अवयवदान यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. ते औरंगाबादला संभाजीनगरला मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. तर आज परभणी शहरात तृतीय अवयवदान देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने यशस्वीरित्या पार पाडलेले आहे. भगवानराव पाथरीकर यांनी मरणोपरांत अवयवदान केलेले आहे.
ते मेंदूमृत झाले, अपघातानंतर मेंदूमृत झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या कार्याचा वसा घेऊन त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या 2 मुली डॉक्टर आहेत, जावाई डॉक्टर आहेत आणि त्यांनी समाजाची भान ठेवून आज परभणी शहरात अनेक गरजू रुग्ण डायलिसिसग्रस्त आहेत आणि अनेक रुग्णांना अवयवाची गरज आहे. तर या सर्व सामाजिक जाणीचं भान ठेवून त्यांच्या कुटुंबियांनी फार महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला, ज्यामुळे आज 2 रुग्णांना त्यांच्या किडनी मिळू शकणार आहेत, ज्यामुळे 2 रुग्णांचे जीवन हे पूर्ववत होईल. मला आशा आहे की हा अध्याय समाजात एक नव्या प्रकारे लिहिला जाईल आणि ह्या अध्यायामुळे आज परभणीतील अनेक रुग्णांना ज्यांना अवयवांची गरज आहे त्याच्या आशा पालवित झालेल्या आहेत. मागील वर्षी देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने एक यशस्वी अवयव प्रत्यारोपण केले होते, परंतु खेदाची बाब अशी की आज एकही रुग्णाने अवयव नोंदणीसाठी नाव नोंदणी केलेली नाही. त्यामुळे मी ही 3री वेळ सांगत आहे की परभणीकरांच्या हक्काची आज 6वी किडनी ही बाहेर जिल्ह्यात गेलेली आहे. आज बरेचसे रुग्ण परभणी जिल्ह्यात डायलिसिस ग्रस्त आहेत जे नाव नोंदणी करत नाहीत. तरी मला असं वाटतं की त्यांनी डॉक्टर प्रणव कुलकर्णी सर, डॉक्टर राहुल टेंगसे, डॉक्टर कौशल कोंडावार, डॉक्टर संतोष समिंद्रे सर यांच्याशी संपर्क साधून अवयव नोंदणीसाठी डॉक्टर विनोद डावरे यांच्याकडे संपर्क साधावा. त्याचबरोबर मी मेंदू विकार तज्ञ आहे. आज अपघाताचं प्रमाण खूप जास्ती वाढलेलं आहे. तर अपघातातील रुग्णांनी हे अपघातानंतर बऱ्याच वेळेस रुग्ण मृत्यू पावतात, परंतु अपघात होऊ नये यासाठी आपण सर्वांनी वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळले पाहिजेत. प्रथम गोष्ट. द्वितीय गोष्ट अशी आहे की शक्य तेवढ्या जणांनी हेल्मेटचा वापर करणं गरजेचं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.